सर्वांना प्रेज द लॉर्ड. बघा, मी आता चर्चला चाललेले आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये आहे ना, सैतान हा प्रत्येकाला छळत असतो. मग सैतान हा कुठल्या रूपात असतो? एखाद्या व्यक्तीच्या रूपात असतो, पैशाच्या रूपात असतो, एखाद्या परिस्थितीत असतो, एखाद्या संकटात सैतान हा आपल्याला छळत असतो. तर माझी एकच तुम्हाला सांगणं आहे की सैतानाला येऊ द्या, छळू द्या. कारण का तो कधी ना कधी आपल्यातून जाणार आहे सैतान. आणि त्याने ना आपल्या घरामध्ये सैतान कार्य करत असतो. एखाद्या व्यक्तीच्या मागे तो लागतो आणि ती व्यक्ती आपल्याला त्रास देत असते आणि आपल्या घरातलं वातावरण दूषित करत असते. त्यामुळं प्रार्थना करायची की देवा, त्यांना त्याच्यापासून मुक्त कर आणि त्यांना चांगलं आयुष्य दे. त्यांचा आत्मा तू स्थिर कर. देवाकडे त्यांचा आत्मा येऊ दे. कारण का ते वरवर जरी दाखवत असले की आम्ही देवाची प्रार्थना करतो, देवाचं बायबल वाचतो, चर्चला जातो, परंतु कुठे ना कुठे त्यांच्या मनामध्ये सैतान हा कार्य करत असतो. आणि ती व्यक्ती बघा, त्या व्यक्तीच्या मनात ना कुठंतरी अशांतता असते. तिच्या स्वतःच्या मनाला, तिच्या शरीराला खूप यातना होत असतात, परंतु तरीही ती सैतान त्याला सोडत नाही. तेव्हा आपण देवाजवळ फक्त एकच प्रार्थना करायची की देवा, जिथे काही सैतानाचं कार्य चालू असेल ते तू बंद कर आणि तिथे तुझं कार्य चालू होऊ दे. हो की नाही? देवाने सांगितलेले आधी तू माझ्याबरोबर कनेक्ट हो, तू माझ्यापाशी ये, माझ्याकडं बोल, तरच मी तुला. आपण एखाद्याला फोन लावला आणि जर आपलं कनेक्टच नाही झाला फोन आणि जर आपल्याला लागलाच नाही तर आपल्याला बोलता येतं का? तसंच आहे. आपण देवाशी कनेक्ट झालं पाहिजे, बोललं पाहिजे सतत. देवाला म्हटलं पाहिजे, हॅलो ऐकायला येते का देवा? हॅलो, तुला ऐकायला येते का देवा? मी रेंजमध्ये नाही आहे का? मी रेंजमध्ये येऊ का? तर असं आहे बघा. तर आपण देवाच्या रेंजमध्ये जायचं. देव आपल्या रेंजमध्ये नाही येणार. आपल्याला देवाच्या रेंजमध्येच जावं लागणार. तेव्हाच देव आपल्याशी कनेक्ट होणार आणि देव आपल्या प्रार्थना ऐकणार. एवढं मात्र खरं आहे. आता काय झालेलं आहे सांगू का? माणसाच्या आयुष्यात आहे ना, देवाविषयी ऐकणं आणि देवाविषयीच्या गोष्टी म्हणजे सर्व काही यूट्यूब आल्यामुळं सर्व आपल्याला घरी बसल्या दिसतं. त्यामुळं आपण सतत प्रार्थनेत राहतो. तुम्ही एखादी प्रार्थना लावा, एखादं संदेश लावा, एखादा उपदेश लावा, एखाद्या पालकांचा, एखाद्या कोणाचा. बघा तुम्हाला 5 मिनिटानंतर कसं वाटते. तुम्ही स्वतःच्या मनाला हा अनुभव घेऊन बघा. मी तर घेतलेला आहे आणि मी घेते रोज. माझ्यात ते इतकं परिवर्तन झालेलं आहे की माझा राग गेला, माझ्या मनातल्या काही घाणेरड्या गोष्टी होत्या त्या सर्व मी काढून टाकल्या आणि गेल्या त्या आपोआप देवाच्या सान्निध्यात आल्यामुळे घडलेले आहे काही. एवढं मात्र खरं आहे. तुम्ही पण बघा, वेळ लागतो कुठल्या पण गोष्टीला, चांगल्या गोष्टीला उशीर लागतो, एवढं मात्र नक्की. पण गोष्ट होती आणि काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. भरपूर सहन केलं. आता माझ्या आयुष्यात सैतान कार्य करू शकत नाही ह्याची मी खात्री देते. धन्यवाद.